सकाळी तर पिंपरी चिंचवडमधून एक बातमी आली होती की त्याचे 2 फ्लॅट जे होते ते सील करण्यात आले. तुम्हाला काय माहिती मिळाली? सील करण्याचा काही प्रकार नाहीये. मी त्या फ्लॅटमध्ये राहत नाहीये, मी तिथं राहायला जात नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो आता नगरपालिकेचा कर असतो ना, तो तुम्हाला तर माहिती ना, नगरपालिका दर महिन्याच्या वर्षाचा कर देत असते. ते कर रिसीव्ह करायला तिथं कोण नाही. त्यांनी बातमी ती कराचा जो लिफाफा येतो तो त्यांनी त्या दारात चिटकवला. फक्त वर्षाचा कर भरला नाही म्हणून सील करते हे पद्धत आहे का कुठं? वर्षाचा कर भरला जात नाही म्हणून, आणि वर्षाचा कर कोण म्हणलं भरत नाही. आम्ही तिथं राहतच नसल्यामुळे आम्ही रिसीव्ह करायला जागाच नाही ना आम्हाला. त्यांनी काय आम्हाला परळीला पाठवलेलं नाही ती लिफाफा, तो तिथं चिटकून गेले ते. मग आज त्यांनी बघितला, आम्ही तर बघितलेला सो नाही अजून. तिथं त्यांच्या मार्फत आम्हाला समजलं की आमच्या तिथं दारावर तो कर लावलेला गेलेला आहे म्हणून. आणि फ्लॅट घेणं वगैरे हे काय अनलिगली गोष्ट नाही आहेत. कुणाकडे फ्लॅट नाहीत आज, कोण फ्लॅटमध्ये राहत नाही आज. प्रत्येक जण आपापले घर दार करून राहतातच ना. का झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅटमध्ये राहणारे माणसं आहेत का? बाकीचे सगळे काही झोपडपट्टीने राहतात का सगळेजण? प्रत्येकाकडे फ्लॅट आहे, प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना. आणि त्याच्यामध्ये अनलिगल कुठले कुणाचं काही हे लुबाडून करून काय केलं? लोनवर घेतलेल्या वस्तू आहेत त्या. आम्ही त्याचे लोन पे केलेले आहेत. त्या गोष्टी सगळं तुम्ही काढायचं म्हणलं तर त्याचं पूर्ण स्टेटमेंट काढू शकता. तो फ्लॅट कसा घेतलेला आहे, कुठून घेतलेला आहे, काय केलेलं आहे, ते पूर्ण लिगली त्याच्या गोष्टी आहेत. काही घटना घडली